नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण चटपटीत मक्याचा चिवडा बनवूया। नेहमी आपण पातळ पोह्यांचा किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा करतो, पण आता दिवाळीत गोडगोड पदार्थांसोबत चटपटीत असा मक्याचा चिवडा करूया। वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेऊ। 2 चमचे पिठी साखर घेतलेली मी, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा चाट मसाला घातलाय, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करता येईल। हे सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊ। सगळा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। हा आपण मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकतो। जाड साखर असली तर जाड साखर टाकायची, त्यावरती हळूहळू एक एक करून मसाले टाकायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। याच्यात बडीशोप पावडर टाकली तरी सुद्धा छान लागते। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये अगदी 1 पळीभर तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता दाणे तळून घेऊ आपण। ते खूप सारे तेलात तळले की खूप तेलकट चिवडा होतो आपला। थोडेसे लालसर रंगावर होत आले की आपण काढून घेऊ। लगेचच डाळ्या सुद्धा तळून घेऊ। डाळ्यांना जास्त वेळ लागत नाही, त्या आधीच भाजलेल्या असतात, नुसते आपल्या तळून घ्यायच्या थोड्याशा गरम तेलात। त्यातच आपण काजूचे काप तळून घेऊ। त्यातच खोबऱ्याचे काप टाकून घेऊ। कढीपत्ता टाकल्यापर्यंत तळून घेऊ। कढीपत्ता पण छान कुरकुरीत झालेला आहे, तो पण आपण काढून घेऊ। बघा, आता आपण अशा प्रकारे सगळा चिवडा असा तळून घेऊ। सगळे मक्याचे पोहे छान तळून झालेले आहेत। आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करू। सर्व साहित्य गरम आहे तोपर्यंत आपण त्यावर मसाला टाकून घेऊ। तयार केलेला मसाला हा 2 टेबलस्पून मी आता टाकते आहे। परत सगळे कालवून घेऊ आपण छान, आणि चव घेऊन आपण त्याच्यामध्ये काही ॲड करू शकतो। पिठी साखर म्हणा, नाहीतर मीठ वगैरे बघून ॲड करता येईल। थोड्या तेलात तळलं म्हणून ते आपला तेलकट झालेला नाही अजिबातच चिवडा। तेलकट नाही, काही नाही, खूप छान असा चिवडा आपला तयार झालेला आहे। चटपटीत खावंसं वाटलं की पटकन आपण हा असा चिवडा करू शकतो आणि पटकन खायला घेऊ शकतो। तर आता हे तुम्ही पण मक्याचा चिवडा करून पहा, मला कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच चटपटीत रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया आपण। धन्यवाद।